नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आपल्याला रोज उपयोगी पडणारे काही उपयुक्त अशा किचन टिप्स आज आपण बघणार आहोत। डाळी खराब होऊ नयेत म्हणून लसूण फोडल्यानंतर आतमध्ये जी दांडी निघते त्या दांड्या कोणत्याही डाळीमध्ये टाकून ठेवाव्यात, यामुळे डाळी फ्रेश राहतात। किचन मधील शिल्लक राहिलेले सामान पॅक करण्यासाठी जेव्हा जास्तीचे रबर आणतो ते रबर एकमेकांना चिटकून बसतात, म्हणून रबरला पावडर लावून ठेवावे। पावडर लावल्यामुळे रबर सुट्टी राहतात। सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांचा शाळेचा डबा झटपट बनवण्यासाठी मुलांना कोणती भाजी डब्याला द्यायची आहे ती भाजी रात्रीच कट करून फ्रीजमध्ये ठेवावी। यामुळे सकाळी घाई न होता झटपट भाजी बनते। भाजीसाठी कट केलेली वांगी काळी पडू नयेत म्हणून कट केलेली वांगी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवावी, यामुळे वांगी अजिबात काळी पडत नाही। चपाती बनवण्यासाठी लागणाऱ्या सुक्या पिठाला एक वेगळा डबा करा आणि तो एकदाच भरून ठेवा। चपाती बनवताना कणिक आणि सुकं पीठ वेगळं ठेवल्यामुळे गॅस ओट्यावर जास्तीचा राडा अजिबात होत नाही। हिरव्या पालेभाज्या लवकर खराब होऊ नयेत यासाठी पालेभाज्या निवडून एका पेपरमध्ये गुंडाळा आणि स्टीलच्या पसरट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा। यामुळे हिरव्या पालेभाज्या 7 ते 8 दिवस ताज्या राहतात। कोणताही ग्रेव्ही मसाला बनवताना यामध्ये किंचित साखर टाकावी, यामुळे ग्रेव्हीला छान रंग येतो आणि चव सुद्धा छान येते। अर्धा सफरचंद शिल्लक राहिला तर तो काळा पडू नये यासाठी सफरचंदाच्या कट केलेल्या अर्ध्या भागाला लिंबाचा रस लावा, यामुळे सफरचंद काळा पडत नाही। लिंबू वापरल्यानंतर ज्या साली शिल्लक राहतात त्या फेकून न देता एका डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा आणि या साठवलेल्या साली मीठ लावून याने घरातील तांब्या पितळेची भांडी चोळून घ्या, यामुळे भांड्यांना छान चकाकी येते। जिरे खराब होऊ नयेत म्हणून जिऱ्याच्या डब्यामध्ये 5 ते 6 विलायच्या टाकून ठेवा, यामुळे जिरे चांगले राहतात, त्यात किडे होत नाही। स्टीलचे ग्लास पातेले कधी एकात एक फसून बसले तर अशा वेळेला दोन्ही भांड्याच्या जॉईंटवर तेल लावून ठेवावे, यामुळे भांडे पटकन निघतात। दही जास्त आंबट होऊ नये यासाठी दह्यामध्ये खोबऱ्याचा एक तुकडा टाकून ठेवा, यामुळे दही आंबट होत नाही। बऱ्याच वेळा मिक्सरचा जार व्यवस्थित स्वच्छ करता येत नाही, ब्लेडच्या खाली खरकटे राहते। अशा वेळेला मिक्सरच्या जारमध्ये थोडं पाण्याचं लिक्विड आणि पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यावे, यामुळे जार स्वच्छ निघतो। किचन मधील रोजच्या वापरात येणारं कढई, पातेले, कुकरचे झाकण अशा प्रकारची हँडल्यूमची भांडी काळी पडतात आणि लवकर स्वच्छ होत नाही। यासाठी फॉइल पेपरचा गोळा करून त्याने ही काळी भांडी स्वच्छ निघतात आणि भांड्यांना छान चकाकी येते। आपल्या घरातील खिडक्यांच्या स्लायडिंग मध्ये खूप घाण साठते आणि ती आपल्याला व्यवस्थित साफ करता येत नाही, म्हणून पेंट करायच्या ब्रशनी स्लायडिंग साफ करावी, एकदम स्वच्छ निघते। मुलं बीट खात नाहीत म्हणून बीटाचे तुकडे करून त्यात थोडं पाणी टाका आणि मिक्सरला बारीक पेस्ट करा। ही पेस्ट गव्हाच्या पिठात टाकून कणिक मळा आणि याची चपाती बनवून मुलांना खायला द्या, मुलं आवडीने बीट खातील। जर गॅसचा लायटर बंद पडला असेल तर 1 दिवस फ्रीजमध्ये ठेवा, यामुळे लायटर ठीक होईल। गरम इडली पात्रातून इडली काढायची असेल तर त्यावर थोडासा थंड पाणी शिंपडावं, यामुळे इडल्या इडली पात्रातून पटपट निघतात। घरातील साठवणीचं धान्य, डाळी यांना कीड लागू नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे आणि लवंग टाकावे,
यामुळे डाळी आणि धान्याला अजिबात कीड लागत नाही। कोणतेही पदार्थ बनवताना ते नेहमी जाड बुडाच्या भांड्यात बनवा, यामुळे ते पदार्थ अजिबात करपणार नाही। बटाट्याचे चिप्स झटपट आणि कुरकुरीत बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करा आणि बर्फाच्या पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवा व नंतर तळून घ्या, यामुळे चिप्स छान कुरकुरीत राहतील। कोणताही पुलाव जर तांदूळ न भिजवता डायरेक्ट कुकरला बनवायचा असेल तर अशा वेळेला तांदळाच्या दीडपट पाणी टाकावे, यामुळे पुलाव मोकळा होतो। तुरीच्या डाळीच्या आमटीमध्ये थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला खूप छान चव येते। कोणतीही डाळ शिजवण्याच्या अगोदर 10 ते 20 मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवावी आणि मग शिजवावी, यामुळे डाळ लवकर तर शिजतेच आणि चवही छान लागते। चपाती किंवा भाकरी तव्याला जर चिटकत असेल तर तव्यामध्ये चिमूटभर मीठ गरम करून घ्या, यामुळे चपाती किंवा भाकरी तव्याला चिकटणार नाही। मेथीची भाजी बनवण्या अगोदर थोड्या वेळ मीठ लावून ठेवा, यामुळे मेथीचा कडूपणा निघून जाईल। पुलाव बनवताना त्यामध्ये थोडा संत्र्याच्या साली घाला, यामुळे पुलाव खूप टेस्टी बनतो। जर तुम्ही रात्री कडधान्य भिजत टाकायला विसरलात तर आयत्या वेळी कोमट पाणी करून त्यामध्ये कडधान्य 1 तास भिजवा, यामुळे कडधान्य लवकर भिजतात आणि मऊ शिजतात। शेंगदाण्याचा कूट जर आठवड्याचा एकदाच बनवून ठेवला तर भाज्या पटकन बनतात आणि वेळ पण वाचतो। आपल्याकडे जास्तीचा ओला नारळ शिल्लक असेल तर अशा वेळेला तो सर्व नारळ एका कॅरी बॅग मध्ये पॅक करून फ्रीजरला ठेवून द्या आणि जेव्हा वापरायचा आहे तेव्हा 5 मिनिट अगोदर पाण्यात ठेवा आणि नंतर वापरावा। ओल्या नारळाची चटणी बनवताना नारळ थोडंसं भाजून घ्यावं व नंतर चटणी बनवावी। चटणी चवीला खूप छान लागते। तर स्वयंपाकघरातील या सोप्या आणि उपयोगी पडणाऱ्या किचन टिप्स कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद।